शीख भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी यांचे पूज्य पिता जे आहेत हे, आणि या तिघांची माता दुर्गा आहे. तर त्याच्या लोकात आपण राहत आहोत. हा काळ आहे, याला शाप मिळालाय. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांच्या सूक्ष्म शरीराला याच्या 21व्या ब्रह्मांडात एक तप्तशिला आहे, जे एक खूप गुप्त स्थान आहे. याच्या व्यतिरिक्त इथला प्राणी कोणी नाही पोहोचू शकत. अशा गुप्त स्थानावर याने आपले जे आहे एक भोजनालय बनवून ठेवले आहे. तर 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्याच्या सूक्ष्म शरीराला तिथे तप्तशिळा, एक खूप मोठी शिळा आहे दगडाची, स्वतःहून ऑटोमॅटिकली गरम राहते आणि त्यावर घातले जाते. त्याच्या आतून काढून ती सूक्ष्म घाण जो प्रत्येक प्राणी संपूर्ण जीवनात आहार करतो. तुम्ही बघता इथे, चला पोळी, भोजन, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री, हलवा, खीर पण माणसाने खाऊ दे, चांगली गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही कचरा पण खाऊ घालतो हा. कोणी सुल्फा पितो, कोणी हुक्का पितो, कोणी दारू पितो, कोणाला तंबाखूची सवय आहे, कोणी पान खात आहे, पिचपिच करत आहे. या काय खायच्या गोष्टी आहेत? मानव आहार आहे का हा? हे का करवून घेतो? यासाठी करतो की सवयी इतक्या प्रबळ होतात की सुटतच नाहीत. सोडण्यासाठी मन तयार नसते. आणि मन कोण आहे? हा स्वतः ज्योत निरंजन हा काळ आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तर जीव कसा यातून बाहेर येईल? कसे सोडू शकेल विकारांना? या निरंजनचा बाप भेटेल, या निरंजनपेक्षा पण शक्तिशाली समर्थ भेटेल, तेव्हा हे मन बाजूला होऊ लागेल, तेव्हा ते दूर पळेल, तेव्हा प्राणी विकारांना सोडू शकेल. मनाला परमात्माच थांबवू शकतो. तर तो परमात्मा समर्थ कबीर परमेश्वर आहे. तर हा सगळा कचरा आपल्याला खाऊ घालतो, आपल्यासाठी हा मसाला तयार करतो तुमच्या माध्यमातून. मग ज्याने जास्त विकार केलेले आहेत त्यातून याला जास्त आनंद होतो. त्याला तप्तशिळेवर जास्त वेळ भाजले जाते, कारण त्यातून सगळी घाण काढली जाईल. जीव मरत नाही, सूक्ष्म शरीर सुरक्षित राहते. त्यात यातना खूप होत असतात. सूक्ष्म शरीरात या सगळ्या प्राण्यांना, मानव शरीरधारी प्राण्यांच्या 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना तप्तशिळेवर हात त्यांना वाईट प्रकारे तापवतो. आणि जशी खीर भाजली जाते चटक पटक असे करतात ते प्राणी, चटक पटक, आणि त्यातून सगळी घाण काढून मग त्यांना पाठवून देतो, उडवून टाकतो. तो टाइम फिक्स करून ठेवलाय याने ऑटोमॅटिक. मग हे प्राणी आपल्या कर्मानुसार धर्मराजाच्या दरबारात रांगेत उभे राहतात. आपल्या नेक्स्ट लाईफसाठी काय आदेश असेल याचा. मग कर्मानुसार ज्याला गाढव बनवायचंय त्याला गाढव बनवतो, राजा बनवायचे त्याला राजा बनवतो, देव बनवायचे त्याला स्वर्गात पाठवतो. आणि 84 लाख योनींचे संस्कार आहेत, तर तिथे भटका आणि धक्के खा. याने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला इथे थांबवून ठेवले आहे. तर या इथे जे आपल्याला या 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता अध्याय 4च्या श्लोक 32 व 34 मध्ये एक विशेष ज्ञान दिलंय. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, हा काळ आहे. गीताध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये स्वतः स्वीकार करतो की अर्जुन मी काळ आहे आणि या सगळ्या लोकांना खाण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. जर श्रीकृष्ण म्हणाले असते गीतेचे ज्ञान, तर हे नसते म्हटले की मी आता प्रवृत्त झालो आहे, आता आलो आहे. श्रीकृष्णजी तर अर्जुनाच्या सोबत पहिलेच विद्यमान होते. तर हा जो काळ आहे तो श्रीकृष्णात प्रवेश करून
आणि गीताजीचे ज्ञान बोलत आहे, तर याने गीतेचे 18 अध्याय बोलले, 700 श्लोक सांगितले. त्यानंतर याने गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये एक विशेष हिंट दिली आहे. आता समजा सद्गुरूची ही पण ओळख आहे की तो सद्ग्रंथातल्या कोड वर्ड्सना, गूढ शब्दांना आणि त्याच्या अर्थाला तो सद्गुरूच समजतो. तर यात काय सांगितलं आहे? गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये सर्व ज्ञान देताना मध्येच हिंट देतो की मी जे ज्ञान देत आहे ते कंप्लीट नाहीये. आणि कंप्लीट म्हणजे पूर्ण यज्ञांची, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची संपूर्ण माहिती ब्रह्मणे मुखे. ब्रह्मणे म्हणजे त्या सत्यपुरुष सच्चिदानंद घनब्रह्म पूर्ण परमात्मा सर्व सृष्टी रचनाकाराने आपल्या मुखकमलातून ती वाणी बोललेली असते. ते कंप्लीट ज्ञान आहे. त्यात आध्यात्मिक अनुष्ठानांची माहिती विस्ताराने सांगितली गेली आहे अर्जुन. आणि त्याला जाणल्यानंतर मग तू सगळ्या कर्मातून, सगळ्या पापातून मुक्त होशील. आता सच्चिदानंद घनब्रह्मने जे ज्ञान आपल्या मुखकमलातून बोलले आहे ती वाणी आहे. ते तत्वज्ञान आहे. तो सूक्ष्मवेद आहे. जे गीता, वेद, पुराण, कुराण आणि बायबल 3 पुस्तकांचा संग्रह आहे. एक तोरात, जबूर आणि एंजिल, त्याला बायबल म्हणतात. तिघांना एकत्रित संग्रहित केले आहे. तर यांच्या ज्ञानापेक्षा अन्य ज्ञान आहे ते जे सच्चिदानंद घनब्रह्मने आपल्या मुखकमलातून बोलले आहे. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले आहे की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जे स्वतः येऊन परमात्म्याने बोलले आहे आणि हे जे ज्ञान आहे गीतेचे, पुराणाचे, वेदाचे, गीता, वेद आणि कुराण व बायबल, बायबलमध्ये 3 पुस्तकांचा संग्रह आहे. हे जे ज्ञान आहे हे या काळ भगवानाने दिलेले आहे, याने बोललेले आहे. आणि हे इनकम्प्लीट आहे. जसे 10वीच्या वर्गाचा सिलेबस असतो आणि कोणी हे म्हणेल की हा 10वीच्या वर्गाचा जो पाठ्यक्रम आहे आणि म्हणेल की BA व MA चा पण आहे, तर तिथे ऑब्जेक्शन आहे आम्हाला की हे तुम्हाला कळले नाही. हा 10वी पर्यंतचा, मॅट्रिक पर्यंतचा अभ्यासक्रम आहे. हा BA व MA चा नाहीये. परंतु सहयोगी असतो. खालच्या वर्गाचा अभ्यास वरच्या वर्गाच्या अभ्यासाला मदत करतो. ती माहिती आपल्याबरोबर राहते. ते चुकीचे पण नाही म्हणू शकत. जसे एका भक्ताने कोणाशी डिस्कस करताना या ज्ञानाच्या आधाराने त्याने म्हटले, तर कोणी म्हटले वेद आणि गीतेला तुम्ही इनकम्प्लीट का सांगतात तुमचे गुरुजी? त्याने उदाहरण दिले की जसे तुम्ही हांशीमध्ये एक बोर्ड वाचला ज्यावर ॲरो काढलेला होता आणि तिथे लिहिले होते बरवाला, पुढे लिहिले होते 35 किलोमीटर. तुम्ही चुकून त्या बोर्डवर लिहिलेल्या बरवालाला हांशीलाच बरवाला मानून तुम्ही इथेच बसलात. पुढे पण वाचा, यावर काय लिहिलं आहे की 35 किलोमीटर, ते पण वाचा. तर अशा प्रकारे या सगळ्या पुराणात, सगळ्या ग्रंथात जे आजपर्यंत आपल्याला उपलब्ध झाले आहेत, यात त्या पूर्ण परमात्म्याची माहिती देऊन ठेवली आहे. जसे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 15 मध्ये वेद ज्ञानदाता म्हणतो की वायू अनिलम अथितम भस्मांतम शरीरम ओम कर्तो समर किल्वे समर और कर्तम समर. आता हा वेद ज्ञानदाता तोच आहे जो गीता ज्ञानदाता आहे.
गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 हा गीता ज्ञानदाता म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि माझा अन्य जप नाहीये. जो शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे मरेपर्यंत याचे स्मरण करत देह सोडतो, तो ब्रह्मने ओमने मिळणारी जी आध्यात्मिक गती आहे, ती परमगती आहे याची, ती प्राप्त होते. ओमने ओम ब्रह्मचा जप आहे आणि त्याच्या जपाने, त्याच्या भक्तीने कुठे जाईल ब्रह्मलोकात? गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 लगेच म्हटले आहे की ब्रह्मलोकापर्यंत, तिथपर्यंतचे सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. तिथे गेलेले प्राणी पण जन्म आणि मृत्यूच्या चक्रात राहतात. तर प्रसंग जो चालू आहे की वेद आणि गीता यांचा ज्ञानदाता एकच आहे. आता हे जे इथे लिहिले आहे, आता पुढचे अजून वाचू. जसे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 17 15 तर त्याने स्वतःची माहिती दिली. 17 त्याने म्हटले आहे की तो पूर्ण परमात्मा जो आहे तो अप्रोक्ष आहे, तो गुप्त आहे, तो तर वर राहतो, वरच्या भागात. आणि मी ब्रह्म आहे, माझे ओम नाम आहे आणि मी ब्रह्मलोक रूप दिव्य आकाशात राहतो. तर या हंशीच्या बोर्डवर बर्वाला वाचून तुम्हाला संतोष करायला नको होता. पण पुढे बघा, 35 किलोमीटर अजून पण लिहिलंय, 40 किलोमीटर जे पण लिहिलेलं आहे. तर याच्या पुढचा पण एक श्लोक आहे, त्यात पण बघा, यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 17 त्याची माहिती आहे. आता बसले जे ऋषी महर्षी जितकेही फेल झाले, ते याच कारणाने त्यांना सद्गुरू नाही भेटले. गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा उस छड़े मूड किसान. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझन सार रहे अज्ञानी. हे जितके पण विश्वातील आजपर्यंत ऋषी महर्षी मंडलेश्वर हे सगळे इनकम्प्लीट ज्ञान ठेवत होते. आता पुण्यात्म्यांनो, एक मोठंसं उदाहरण आहे. तुम्ही कोणता मोबाईल नंबर लावता, फोन नंबर कोणाला, आणि त्यात एक अंक कमी राहिला तुमचा, तर माहिती नाही कुठे कोणाला लागेल, तो जाऊन तुमचे काम नाही होणार. अशा प्रकारे हा अध्यात्म मार्ग आहे. यात जरा पण अपूर्णता कुठे राहिली तर तुमचा सगळा प्रयत्न व्यर्थ होईल. म्हणून पूर्ण संत, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण भगवान, आणि मग शिष्य पण पूर्ण असेल, तेव्हा जाऊन ही गोष्ट होईल, तुमचे कल्याण होईल. तर प्रसंग हा चालू आहे. गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगत आहे की मी त्या कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेजशी परिचित नाहीये, संपूर्ण अध्यात्म ज्ञानाशी परिचित नाहीये. आणि ते ज्ञान आहे कंप्लीट जे परमात्म्याने स्वतः येऊन आपल्या मुखातून बोलले आहे. तो सूक्ष्म वेद आहे, ती कबीरवाणी आहे. मग 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला कोणत्या तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून प्रश्न करण्याने, नम्रतेने ते तत्वदर्शी संत तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने सिद्ध झाले की गीताजीमध्ये ते ज्ञान नाहीये जे तत्वज्ञान आहे, ज्याला आपण सूक्ष्म वेद म्हणतो. आता तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 त्यात काय म्हटलं आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. हा संसार रूपी उलटा लटकलेला पिंपळाचा वृक्ष आहे, एक दृढ, आणि पाने इत्यादी याचे विभाग आहेत, पार्ट्स आहेत. आणि जो संत या संसार रूपी उलट्या लटकलेल्या वृक्षाच्या सगळ्या भागांना वेगवेगळे सांगेल, स वेदवित. वेदवित म्हणजे तो तत्वज्ञानाने परिचित आहे, तो वेदाच्या तात्पर्याला जाणणारा आहे,
अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. तर पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी परमेश्वर, तसे तर परमेश्वर आपल्यासाठी भटकत आहेत, ज्या दिवसापासून आपण आपल्या पित्याला सोडून आलो होतो, त्यांना तर माहीत होते की यांची काय दुर्गती होईल, वाईट होईल यांच्याबरोबर. परंतु काय करणार बाप, जेव्हा मुलगा मुलगी आपल्या अट्टाहासाने स्वतःच जाऊन मरतात कुठेतरी. जसे पुण्यात्म्यांनो, आपण अशी मोठी चूक करून ठेवली आहे. ज्या शिक्षा आपल्याला इथे मिळत आहेत, कुत्रे गाढव बनवून डोक्यात किडे पडतात, पाय तुटून भोगून मरतात, कोणाला कॅन्सर झाला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, स्वतःचे वाईट हाल होत आहेत. तर या शिक्षा आपल्यासाठी कमी आहेत जी चूक आपण केली आहे. तुमची जेव्हा जितकी भांग उतरत जाईल, नशा कमी होईल इथल्या अज्ञानाची आणि या काळ भगवानाची, त्यावेळी तुम्हाला या दासाचे एक एक वचन प्रत्येक वेळी हृदयाला भिडेल पुढे जाऊन, आणि हे लागतील तुमच्या आतल्या, त्या तोडतील तुम्हाला आज जी जमा झालेली घाण, अज्ञान आपल्याला माहीत नव्हते, तर हे तुम्हाला मग कळेल. तितकीच तुमच्यात ओढ वाढत जाईल. आपल्याला सतलोकात सगळी सुखे होती. जितकेही खोटे संत आहेत, आजपर्यंतचा कोणाचाही इतिहास बघा, वेदांचे जाणकार, विद्वान म्हणवणारे आणि परमात्म्याला निराकार सांगतात. धिक्कार आहे अशा ऋषी महर्षी मंडलेश्वर संतांचा. वेदात साकार आहे, नराकार आहे. परमात्मा वरच्या लोकात राहतो, तिथून गती करून येतो आणि त्याच्या चांगल्या आत्म्यांना ज्ञान प्रचारासाठी, ज्ञान देण्यासाठी येतो. असे बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथात स्पष्ट केले आहे की परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली आणि त्याने 6व्या दिवशी मानवाची रचना केली. त्याला आपल्यासारखे बनवले, आपल्या स्वरूपाप्रमाणे त्याने उत्पत्ती केली. नर आणि नारीची त्यांना उत्पन्न केले. तर कसा आहे भगवान? सारा ख्रिश्चन समाज म्हणतो की गॉड इज फॉर्मलेस. काय गोष्ट झाली? परमात्मा निराकार आहे. पूर्ण हिंदू समाज म्हणतो भगवान निराकार आहे. पूर्ण शीख समाज म्हणतो परमात्मा निराकार आहे. आणि असाच पूर्ण मुसलमान धर्म म्हणतो परमात्मा बेचून आहे, निराकार आहे. आणि सगळे सद्ग्रंथ, आपले धर्मग्रंथ सांगतात परमात्मा सशरीर आहे, नराकार आहे, मनुष्य सदृश्य आहे, त्याचे नाव कबीर आहे. आणि तोच परमात्मा आहे जो काशीमध्ये एका धानक रूपात, एका विणकऱ्याच्या रूपात आले होते. हे परमात्मा आहेत, सगळ्यांचे जनक आहेत, आपले हमदर्द आहेत. तर जो प्रसंग चालू आहे त्यावर आपण येऊ की तो परमात्मा आपल्यासाठी भटकत आहे आणि युगायुगांपासून भटकत आहे. परंतु आपण त्या परमात्म्याला ओळखू शकत नाही आहोत, कारण की आपल्याला या काळ भगवानाने खोटे दूत पाठवून अज्ञानी बनवलंय. तर हे जितके पण आजपर्यंतचे संत महर्षी झाले आहेत, संत झाले आहेत, मंडलेश्वर झाले आहेत, किंवा कोणी काजी मुल्ला पंडित झाले आहेत, हे सगळेच्या सगळे तत्वज्ञानाने अपरिचित होते. यांनी आपल्याला उलटे पाठ शिकवले. आता ते उलटे शिकलेले पाठ आजपर्यंत आडवे येत आहेत. दास सन 1994 पासून आज 2013 पर्यंत जवळजवळ 19 वर्ष झाली संघर्ष करत राहिले. आणि तेव्हा जाऊन इतके काही जेलपर्यंत पाठवले, खोटे आरोप लावून, खोटे खटले बनवून, खोट्या संत ऋषी आचार्य आणि या दुष्ट लोकांनी. काही हरकत नाही, परमार्थासाठी आम्हाला कितीही कष्ट होऊ देत, परंतु आमचे मिशन सफल होऊ दे, त्यामुळे विश्वाचे कल्याण होऊ दे, सगळ्या प्राण्यांनी परमात्म्याला ओळखू दे आणि सतलोकात जाऊ दे. दासाचे इतकेच उद्दिष्ट आहे. तर इथे धिक्कार आहे त्यांचा, बायबल वाचणाऱ्यांचा, जे परमात्म्याला बॉडीलेस सांगतात, गॉड त्याला फॉर्मलेस सांगतात, त्याचा कोणता आकार नाही, असाच धिक्कार आहे ते. कुराण शरीफ वाचणाऱ्यांचा निराकार सांगतात. आणि सूरत फुरकानीत 25 आयत 52 ते 59 मध्ये पण स्पष्ट केले आहे की ते परमात्मा कबीर आहेत. आणि ज्या परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी आकाश आणि जमीन यामध्ये जे काही आहे त्या सगळ्याला उत्पन्न केले आणि मग तख्तावर जाऊन विराजमान झाले. तख्त म्हणजे सिंहासन. जसे आपण वाचतो इतिहासात की दिल्लीच्या तख्तावर 12 वर्षाचे वय असताना अकबर राजगादीवर बसला. दिल्लीच्या तख्तावर. तख्त म्हणजे सिंहासन. तर असेच वेदात लिहिले आहे की परमात्मा दृश्य स्वरूपात राजाच्या सारखे आहेत. ते सिंहासनावर बसले आहेत.
वरच्या लोकात लोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर. तर पुण्यात्म्यांनो, इथे तोच प्रसंग येतो की गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा बुस छड़े मूड किसाना. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्हाला हे ज्ञान समजेल की 21 ब्रह्मांडात कोणी सद्गुरू नाहीये वर्तमानात या दासाच्या व्यतिरिक्त, याला अभिमान समजा किंवा खरे ज्ञान समजा. आणि काही दिवसात समजेल, कारण की दासाने सगळ्या महापुरुषांचे अनुभव वाचले आहेत आणि प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ वाचले आहेत. प्रत्येक धर्मग्रंथ वर्तमानातले जितके मार्गदर्शक आहेत आपल्या सद्ग्रंथांशी अपरिचित आहेत. ते खाक गुरु आहेत. गुरु खाक सद्गुरू आहेत ते. आणि सद्गुरूच्या खाली जे आहे ना, आपली पोस्ट नाही सांगत, सद्गुरूच्या खाली कोणी बोलत नाही. सगळे भोळे श्रद्धाळू म्हणतात आमचे सद्गुरू आहेत. तर सद्गुरूंचे जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की सद्गुरू कोणाला म्हणतात. त्यासाठी परिचय करून देत आहोत. तर जसे प्रसंग एका पॉइंटला पुण्यात्म्यांनो आपल्याला हृदयात जमवण्यासाठी एका बिंदूवर खूपशी उदाहरणं दिली जातात, तेव्हा जाऊन तुमच्या आतील घाण ते अज्ञान खरवडलं जातं. आणि त्याला घासून खरवडून, जसा समजदार पेंटर जो असतो जुन्या पेंटला खूप घासून काढेल, भले 20-20 वेळा पॉलिश पेपरने खूप घासावे लागेल, तेव्हा तो ओरिजिनल पेंट राहील त्यावर, नाहीतर टिकू नाही देणार, त्यावर त्याचे पोपडे निघतील. तर यासाठी दास विचार करतो. त्याला माहीत आहे की जोपर्यंत जुन्या रंगाला नाही काढले जात तोपर्यंत नेक्स्ट टिकू नाही शकत. तर इथे जो प्रसंग चालू आहे की गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये म्हटले आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित. उलटा लटकलेला वरती मूळ आहे, खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. हा एक संसाररूपी वृक्ष म्हटला गेलाय आणि याची पाने वगैरे सगळे याचे विभाग आहेत, छंद आहेत. आणि जो संत याच्या सगळ्या विभागांना जाणतो तो तत्वदर्शी संत आहे. बिलकुल सगळ्यात बेस्ट ओळख सांगितली आहे ही पण एक. या ओळखण्याच्या मुद्द्यांमधील ही पण एक विशेष ओळख आहे. आता जेव्हा परमात्मा आपल्या नियमानुसार प्रत्येक युगात येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, जसे कलियुगात कोणकोणत्या महापुरुषांना भेटले, आदरणीय धरमदास साहेबजी यांना, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजींना, नानक देव साहेबजींना, आदरणीय दादू दास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजी यांना, गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणावाले, आदरणीय घिसादास साहेबजी यांना, गाव खेकडा, आता जिल्हा बागपत सांगतात, पहिले मेरठ होता, उत्तर प्रदेशवाले यांना, आणि आदरणीय स्वामी रामानंदजी काशीवाले यांना. त्यावेळी स्वामी रामानंदजी पंडित वर्णात जन्मले होते. 104 वर्षांचे स्वतः स्वामी रामानंदजी होते आणि 5 वर्षांचे परमात्मा लीलामय शरीरात 5 वर्षांचे होते, लीला करत होते. एका 5 वर्षाच्या बालक रूपात उपस्थित परमेश्वराने 104 वर्षांच्या पंडिताची बोलती बंद केली ज्ञानात. 4ही वेदांचा ज्ञाता मानला जात होता, पुराणांचे मर्मज्ञ जाणणारा होता, गीता आणि वेदांना म्हणतात खूप चांगले जाणले होते स्वामींनी, रामानंदजींनी. तेव्हा परमात्म्याच्या समोर त्या ज्ञानाने मालकांनी जेव्हा ज्ञान त्यांच्यासमोर प्रस्तुत केले आणि स्वामीजी फेल झाले आणि मग म्हणाले की तुमचे सगळे ज्ञान मला समजत आहे, परंतु मी समाधीस्थ होतो, माझी समाधी खूप दूरपर्यंत जाते. परमात्मा म्हणाले तुम्ही समाधीस्थ होता स्वामीजी, या शरीरात एक अंड म्हणा, एक पिंड म्हणा, एक ब्रह्मांड म्हणा, ह्या बॉडीमध्ये शरीरात तुम्ही जी कोणती धून ऐकता, जो पण तुम्ही प्रकाश बघता, यात जे पण तुम्ही इतर अन्य लोक बघता,
हे एका ब्रह्मांडाचे दृश्य आहे सगळे. एका ब्रह्मांडाचे साजबाज आहेत आणि आम्ही असंख्य ब्रह्मांडांच्या पलीकडे जो आमचा देश आहे, अंड आणि पिंड या सगळ्याच्या पलीकडे जो देश आमचा आहे, तिथे आमचे मूळ ठिकाण आहे. आपल्याला तिथं जायचंय आणि तुम्ही इथे फुकटची ओझे वाहताय या बॉडीमध्ये, कान बंद करून, डोळे बंद करून धून ऐकतायत. काही पण ऐका, सगळ्या काळाच्या धून आहेत. काळाचाच साजबाज आहे आणि या काळ भगवानाने वरच्या लोकांची नक्कल करून ठेवले जे सतलोकात आहे. तर इथे आपल्याला धोका देऊन, मिसगाईड करून, भ्रमित करून, अज्ञानी बनवून याने थांबवून ठेवलंय. आता सतगुरु आए दया करी, सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाले, बंदी छोड़ वृत्तास का, जठरग्नि प्रतिपाले. सद्गुरू आले, दया केली. गरीबदासजी महाराजांना ज्या महापुरुषांचा दासाने आता रेफरन्स दिला आहे, ज्या पुण्यात्म्यांना परमात्मा येऊन भेटले, जे त्यांचे एक विधान आहे प्रत्येक युगात, तर त्यातील आदरणीय गरीबदास साहेबजी गावचुडानी जिल्हा जज्जरवाले यांना विशेष ज्ञान दिले. पूर्वीच्या महापुरुषांना, धरमदासजींना विशेष ज्ञान दिले होते. त्यानंतर मग अन्य महापुरुषांना पण, जसे आदरणीय नानक साहेबजी यांना पण ज्ञान दिले आणि त्यांचे जे विशेष ज्ञान होते ते संग्रहित नाही होऊ शकले. एक त्यांचे विशेष ज्ञान होते प्राण संगलीमध्ये, त्यात खूपसे अध्याय जे यथार्थाने भरलेले होते ते सोडून दिले गेले आणि ना गुरु ग्रंथ साहेबमध्ये घेतले गेले. ते कारण जरी काहीही असले, ते ज्ञान त्यांना पण बरोबर मिळाले होते, कारण परमात्म्याने परिचित केले होते नानक साहेबजींना, सतलोकात घेऊन गेले होते, मग परत आणून सोडले होते, परंतु ते ज्ञान कंप्लीट नाही मिळाले. आता गुरु ग्रंथ साहेबचा संग्रह करताना जे 5वे गुरु अर्जुन देवजी होते, शीख गुरु, त्यांचा दृष्टिकोन हा राहिला की जसे भाई बालावाली जन्मसाखीमध्ये, समुद्र साखीमध्ये एक प्रमाण येते की समुद्र, बालाजी आणि मर्दानाजी जे त्यांच्या बरोबर विशेष सेवक राहत होते, त्यांनी प्रार्थना केली की हे भगवान, आम्हाला श्रीलंकेची सफर करून आणा. तर त्यांनी म्हटले की डोळे बंद करा. डोळे बंद केले, उघडले तर समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते आणि मग म्हटले नानक साहेबजींनी की माझ्याबरोबर समुद्रावर या, माझ्या मागे मागे चाला. ते तिघे असे चालू लागले जसे जमिनीवर चालतात आणि सोबत हे पण सांगितले की तुम्ही वाहे गुरु जप करत राहा. आणि नानक साहेबजी त्या सतनामाचा जप करत होते 2 अक्षरांचा. तर मर्दानाने विचार केला की गुरुजी तर 2 अक्षरांच्या नामाचा जप करत आहेत, ज्यात एक ओम आहे, एक तत् सांकेतिक आहे. तर मर्दानाजींना वाटले की आपण पण गुरुजी जो जप करत आहेत, आपण पण जप केला पाहिजे या मंत्राचा. तर मर्दाना पण त्या 2 अक्षराच्या मंत्राचा जप करू लागला. तर तो बुडू लागला, गटांगळ्या खाऊ लागला, बुडाला बुडाला. तेव्हा नानक साहेबजींनी पाहिले व म्हटले, मर्दाना, तू माझी नक्कल करू नकोस. तुला मी जो आदेश दिला होता त्याचा जप कर. तर इथे पूर्ण शीख समाजाच्या त्या गुरूंच्या हृदयात ही गोष्ट सामावून गेली की गुरु नानक देवजींनी या सतनामाच्या जे 2 अक्षराचे नाम आहे याचा जप करण्यास सक्त मनाई केली. जर कोणी जप करेल तर ती गुरुजींच्या आज्ञेची अवहेलना होईल व खूप दुःख होईल. जसा मर्दाना मेला असता, बुडाला असता, त्यांनी वाचवले. तर हा दृष्टिकोन राहिला गुरुग्रंथ साहेबमध्ये, जी वाणी संग्रहित करतेवेळी, ज्यात हा मंत्र नानक साहेबजींनी प्राण संगलीचा अर्थच हा होतो. प्राण म्हणजे श्वास, श्वासाद्वारे यावर पूर्ण विवेचन दिले होते. जसे कबीर साहेब म्हणतात, श्वास उश्वास में नाम जपो, व्यर्था श्वास मत खो, ना जाने इस श्वास को आवड हो कि ना हो. आपण आरतीमध्ये म्हणता, श्वासा पारस भेद हमारा, जो खुद जैसे उतरे पारा. ही प्राणसंगली आहे. याचे विस्ताराने वर्णन केले होते दोन्ही मंत्रांचे, परंतु 3ऱ्या मंत्राचा ठाव कोणाला नाही लागू दिला कोणत्याही महापुरुषाने सतनामाच्या. तर इथे एक लीला होती त्यांची. जसे आपण भाई बालावाली जन्मसाखी वाचतो, त्यात एक वेळा बालाजी सांगत आहेत की गुरु नानक देवजी वर गेले, जिथे तख्तावर सिंहासनावर निरंकार बसला होता आणि तिथे नानक देवजींना त्याने विचारले
की आम्ही तुम्हाला पाठवले होते खरे ज्ञान प्रचार करण्यासाठी आणि सतनाम प्रचार करण्यासाठी. तर काय केले तर नानक साहेबजींनी म्हटले की जिथे जिथे तुमची आज्ञा झाली तिथे तिथे सतनामाचा प्रचार केला आणि पुढे जशी तुमची आज्ञा होईल तसेच करीन. तर या महापुरुषांना सगळ्यांना सूचना दिली होती की धर्मदासजींना कबीर परमात्म्याने म्हटले होते धर्मदास मेरी लाख दुहाई. आणि हे मूळ मंत्र, हे मूळ नाम, सार शब्द आणि मूळ ज्ञान हे आहे जे दासाकडे उपलब्ध आहे. हे मूळ ज्ञान आहे आणि मूळ मंत्र आहे. तर त्यावेळी या सगळ्या महापुरुषांना मना केलं होतं तुम्ही स्वतः फक्त जाप करू शकता, मोक्ष प्राप्त करा आणि यांचे एक ॲफिडेव्हिट आपल्या अमृतवाणीमध्ये लिहून ठेवा. आता बघा परमात्म्याची लीला. जर आज आपल्याला भाई बालावाली जन्मसाखीच्या मध्ये हे प्रमाण नसते माहीत पडले, नसते वाचले आणि नसते मिळाले आपल्याला, तर बाकी तर गुरुग्रंथ साहिब मध्ये हा मंत्र सोडूनच दिलाय, ती वाणी संग्रहित नाही केली. तर परमात्मा म्हणतात आम्ही 100 छल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर आपल्यासाठी एक असे प्रमाण ठेवले जसे मिटवले तरी मिटू नाही शकणार आहे आणि याला कोणी नाकारू शकणार नाही की नानक साहेबजी सतनाम कोणता जप करत होते आणि ज्या नामाचा जप करण्याने त्या महापुरुषांचा मोक्ष झाला आहे त्यानेच तुम्हा सगळ्यांचा मोक्ष होईल. अजून कोणत्या मंत्राने नाही होऊ शकणार, भले कितीही जप केला अन्य मंत्रांचा. आता वाहेगुरु सतनाम काय गोष्ट आहे? सतनाम तर खरे नाम ज्याचा 2 अक्षरांचा मंत्र आहे आणि वाहेगुरु जसे वाह 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 म्हणतात ना, कोणत्या चांगल्या वस्तूला बघून आनंदाने निघते ना, वाह तेरे की. एक आश्चर्यकारक शब्द आहे हा. जेव्हा परमात्मा सत्यपुरुष एका जिंदा महात्म्याच्या रूपात येऊन बेई नदीवरून गुरु नानक साहेब देवजींना सतलोकात घेऊन गेले, तर तिथे जाऊन परमात्म्याला पाहिले एका सिंहासनावर विराजमान आणि पूर्ण तिथली जी पृथ्वी आहे ती पण तेजोमय आहे आणि तिथे सदाबहार वृक्ष आहेत, सदाबहार झाडे झुडपे आणि दुधाचा समुद्र वाहतो, दह्याच्या नद्या वाहतात, सगळे पदार्थ तिथे असीमित आहेत. तर सिंहासनावर बसलेल्या भगवानाला पाहिले तेव्हा परमात्म्याने म्हटले की जा बाळा, तुमच्या सतनामाने इथे येणे होईल. नानक साहेबजींनी म्हटले होते मला इथेच ठेवून घ्या भगवान. तेव्हा त्यांना म्हटले होते की तुमची जी भक्ती शक्ती आहे ती क्षीण झाली आहे, तुम्ही या बॅटरीला परत चार्ज करा, मी असा मंत्र देईन त्याने तुम्ही परत धनी बनाल भक्तीचे. आणि ते सतनाम आहे 2 अक्षरांचे सतनाम, ज्यात एक ओम आहे एक तत् आहे, जे दास सांगेल कोडवर्ड आहे. आणि त्या मंत्राला काशीमध्ये येऊन प्राप्त कर, मी तिथे विणकराच्या रूपात तुला भेटेन. आणि 3ऱ्या दिवशी नानक साहेबजींना वरचा सगळा नजारा दाखवून सचखंड आणि सतलोकाचा सत्पुरुषाने परत सोडले 3ऱ्या दिवशी त्याच बेई नदीवरच. त्यानंतर पहिली तीर्थयात्रा नानक साहेबांची बनारसची होती. आता या गोष्टीचे परीक्षण करत की जे ज्ञान मला प्राप्त झाले आहे ते कोणत्या अन्य संतांकडे पण आहे का नाही, तर जागोजागी ज्याही संतांचा बोलबाला त्यांनी रस्त्यात ऐकला, पायी जात असत, पहिल्यांदा कोणते साधन पण नव्हते, तर प्रत्येकासोबत बोलणे केले आणि हेच विचारले ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता कोण आहेत, जे मंडलेश्वर भेटायचे, ज्यांना गीता व वेदाचे जाणकार म्हटले जायचे. त्यांनी एक 7 श्लोक सिलेक्ट केले होते गीतेतले, 7 श्लोकी गीता म्हणत असत. तर त्यांना विचारत होते की गीता ज्ञानदाता जसे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात त्याच्यापेक्षा कोणत्या अन्य परमात्म्याला शरण जायला सांगत आहे ते सांगा. आणि गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 मध्ये आणि 7 मध्ये तर स्वतःविषयी सांगत आहे, 8, 9, 10 मध्ये तो कोणाविषयी सांगत आहे, त्याची भक्ती कराल त्याला प्राप्त व्हाल, अशा प्रकारचे प्रश्न करत होते. कोणाकडे कोणते उत्तर नव्हते. तर बनारसमध्ये पोहोचले, काशीमध्ये. तर तिथे जेव्हा जाऊन पाहिले की ज्या परमेश्वराला सचखंडमध्ये पाहिले होते आणि जिंदा महात्म्याच्या रूपात पाहिले होते तोच विणकर रूपात विणकऱ्याच्या रूपात कपडा विणत आहे. आता ज्याने डोळ्याने पाहिले आहे त्याला विसर पडेल का?
तेव्हा त्यांनी म्हटले होते, हाई सूरत मुलुक की वेश ए ठगवाड़ा ठगी देश खरा सियाणा बहुता बार ये धाणक रूप रहा करता. तर इथे जी वाहे गुरुवर गोष्ट आली होती तेव्हा गरीबदास साहेबजींना पण परमात्मा भेटले होते. त्यांनी म्हटले आहे की झांकी वेख कबीर की, झांकी वेख कबीर की झांक. देखावा जसे आपण 26 जानेवारीला प्रत्येक प्रांताचा देखावा बघतो, म्हणजे त्यात जी पण डेव्हलपमेंट आणि जे पण कोणते कार्य आहे, कोणती चांगली मंदिरे आहेत, गुरुद्वारे आहेत, किंवा कोणती चांगली फॅक्टरी चालू आहे, कोणता समुद्र वाहत आहे, किंवा कोणते चांगले हॉस्पिटल बनवले आहे, तर सगळ्यांचे मॉडेल बनवतात आणि त्यामध्ये ठेवतात. तर त्याला सगळे बसलेले लोक बघतात. तर त्याला देखावा म्हणतात की हा पंजाब प्रदेशाचा देखावा, हा हरियाणा प्रदेशाचा देखावा तुम्ही बघत आहात. देखावा म्हणजे ते सगळे दृश्य देखावे. की काय सांगितले गरीबदास साहेबजींनी कि झांकी वेख कबीर की, नानक की तीवा अरवा सिखा के गल पड़ी में कौन छुटावता. म्हणजे हे वाहे वाहे वाह तरी की आणि मग खाली आले की ओ वाहे 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 गुरु, हा तर तोच आहे जो वर पाहिला होता, हा आहे खरा गुरु. वाहे गुरु आणि सतनाम मिळेल. सतनाम हे सतनाम 2 अक्षरांचे. तर तेव्हा त्यांनी हे कोडवर्ड ठेवले होते, कोणाला सांगितले नाहीत, हे सांगायचे नसतात, यासाठी त्याला सतनाम म्हटले जाते. तर नानक साहेबजी म्हणत होते वाहे गुरु, सतनाम वाहे गुरु. आणि परमात्म्याने मना केले होते की प्रिय आत्मा, याला आता डिस्क्लोज नको करूस सतनामाला. माझ्या महिम्याचे गुणगान करत रहा. जे पण पुण्यात्मे माझ्या महिम्याचे गुणगान करतील त्यांना पण मदत करीन मी. आणि आत्ता नाही, मधली पिढी जेव्हा येईल सगळ्यांना शिक्षित केले जाईल. एक विशेष, कारण की कलियुग नाव याचं का ठेवलं की यात सगळी मशिनरी सफल होईल, मालिक देईल तो विधी आणि बुद्धी. आणि तेव्हा ही मुलं मला ओळखू शकतील. आत्ता तुम्ही सांगाल तर सगळं काही सांगाल, ऐकवाल तर हे काळाचे दूत येणार, जसे हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, निरंकारी, आसाराम आणि सुधांशू, हे सगळे या काळापर्यंतच्याच ज्ञानाचा प्रचार करतात आणि नाव घेतात सचखंड आणि सतलोकाचे. हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, दिनोदवाला, तो ताराचंद आणि हे ठाकूरजी, जितके राधास्वामी पंथातून निघालेल्या ब्रांच आहेत, दिल्लीवाले, कृपाल मिशन, हे सगळे तर एकाच विहिरीचे पाणी आहेत. आणि हे जय गुरुदेव, मथुरावाला, हे सगळे काळाने चालवलेले पंथ आहेत. त्यांच्याकडे कख नाहीये, ज्ञान नाही, आणि 5ही नाम काळाचे जप करतात. हे मंत्र नाही, सतनामचा कख पण माहीत नाही. तर परमेश्वर कबीरजींनी म्हटले होते की आता याला डिस्क्लोज नका करू बाळांनो, नाहीतर आमचे सगळे मिशन फेल होईल. ही मुले माझी पार नाही होणार. मधली पिढी जेव्हा येईल तेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपतील. तर 1997 मध्ये 5505 वर्ष कलियुग पूर्ण झालं. त्यावेळी या दासाला परमेश्वर येऊन भेटले होते, कबीर परमेश्वर, आणि त्यांनी संकेत केला होता की बाळा, निसंशय सतनामाचे तू दान करणे सुरू कर. 1994 मध्ये दासाने ही दीक्षा द्यायला सुरुवात केली आपल्या पूज्य गुरुदेवजींच्या आदेशानुसार. आणि 1997 मध्ये माझे गुरुदेवजी शरीर सोडून गेले होते, 26 जानेवारी 1997ला. मग परमात्मा मला भेटले. मी गोंधळून गेलो होतो की ज्ञान कंप्लीट दासाकडे. आणि अजूनपर्यंत धर्मदासजींना हे सांगून ठेवले आहे की धर्मदास मेरी लाख दुआई, ये सार शब्द के बाहर ना जाई. तर त्यावेळेपर्यंत दासाने विशेष हा सार शब्द नव्हता सांगितला. सतनाम द्यायला अवश्य सुरुवात केली होती. तेव्हा परमात्मा आले व म्हणाले, बाळा हे द्यायला चालू कर, डोंट वरी, आता आली ती वेळ. तर पुण्यात्म्यांनो, ही ती वेळ आहे. यासाठी सगळ्या महापुरुषांना सांगितले होते कि धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द कहीं बाहर ना जाई. सार शब्द बाहर जो पढ़ी, ये बिजली पीडी हंसनी तरी. मग म्हटले होते की सार शब्द तब तक छुपाई जब तक द्वादश पंथ ना मिट जाई. आता काळाने म्हटले होते, जेव्हा परमात्मा आले होते पुत्र जोगजीतच्या रूपात, तर या काळ भगवानाबरोबर बोलणे झाले होते. तेव्हा काळ भगवानाने विचारले होते की तुम्ही कुठे जात आहात. तर परमेश्वराने म्हटले होते, मी खाली जाईन तुझ्या ब्रह्मांडात, आणि तू सगळ्यांना मिसगाईड केलेस, भगवानाचे नामोनिशाण मिटवून टाकलेस, स्वतःच्या महिम्याचे गुणगान करून घेतोस, खोटे मंत्र जप करून त्यांना इथेच डांबून ठेवतोस.
काय वाईट हाल केलेस त्यांचे मी तिथे जाऊन सांगीन सगळ्यांना, आणि तुझे पितळ उघडे पाडीन. सांगेन तू काळ आहेस, तू भगवान नाहीयेस. तेव्हा त्याने आधी तर खूप बदमाशी केली, पण त्याचे काही चालले नाही भगवानांसमोर. त्यांच्या शक्तीसमोर तो खूप निस्तेज झाला. मग पाय पकडले, मग प्रार्थना केली होती की 3 युगात जीव नका घेऊन जाऊ, वचनबद्ध केलं भगवानाला. आणि 4थ्या युगात कितीही घेऊन जा, तुम्ही कितीही जीव घेऊन जा. तर काळाने विचार केला होता की सतयुग, प्रेता व द्वापारमध्ये या सगळ्यांचा जो संचय आहे भक्तीचा, त्याचा नाश करीन आणि उपासना करत राहतील. सांसारिक सुख यांच्या पूर्वजन्माच्या संस्कारांनी यांना मिळत राहतील. आणि कलियुगात हे सगळे भक्तिहीन होतील आणि यांना मिसगाईड करीन आपले काळाचे दूत पाठवून. सतलोक व सचखंडाचा महिमा सांगेन आणि ते सगळे खोटे नाम देतील, खोटा ज्ञान प्रचार करतील. हे भोळे आत्मे तर भगवानासाठी भटकतच आहेत. आणि जो गुरुपदावर बसला आहे त्याच्यावर विद्यार्थी म्हणजे श्रद्धाळूंना ऑब्जेक्शन नसते, कारण तो तर कोरा कागद आहे, त्यावर काहीही लिहा. तर त्यावेळी काळाने म्हटले होते की द्वादश पंथ करूं मैं साजा और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. द्वादश पंथ नाम जो ले ही वो मेरे मुख में आन समोई. और अनेक पंथ चलाऊं या विध जीवों को भरमाऊं. तीर व्रत चितलाऊं देवल देव और धाम पुजवाऊं. या विध जीवों को भरमाऊं. जाओ जोग जीत संसारा और जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने हमरी ओढ हो बाद बखाणे. आमचे वकील बनतील तुमच्याबरोबर, तिथे वादविवाद करतील असे अज्ञानी बनवले मी. आणि द्वादश पंथ करूं मैं साजा नाम तुम्हारा ले करूं आवाजा. द्वादश पंथ नाम जो ले ही मेरे मुख में आन सुमोई. और अनेक पंथ चलाऊं. या 12 पेक्षा वेगळा हा राधास्वामी पंथ आहे. हे जड आहे, मूळ आहे या काळाचे. आणि याच्याच पुढे हे जितके पंथ फोफावले आहेत, हे सतलोक सतलोक सचखंड सत्पुरुष ऐकले आणि सांगू लागले. कबीर साहेब आणि नानक साहेबजींची वाणी ऐकून, वाणी वाचून हे अर्धे हळकुंडाने पिवळे झाले, कसे माहिती नाही. तर हे जे पंथ आहेत ते काळाने चालवलेले पंथ आहेत. तर धरमदासजींना आणि या सगळ्या महापुरुषांना सांगितले होते की जर तुम्ही याला आत्तापासून डिस्क्लोज केलेत तर काळाचे दूत पण हेच ज्ञान, हे मूळ ज्ञान आहे जे दास तुम्हाला देत आहे. हे ते मुख्य ज्ञान, वास्तविक ज्ञान, तत्वज्ञान, सूक्ष्म वेद. तर परमात्म्याने म्हटले होते की याच ज्ञानाला हे काळाचे दूत घोटून घेतील, हेच मंत्र देऊ लागतील. हे अधिकारी नाही आहेत, तर त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करणाऱ्यांना पण कोणताही लाभ नाही होणार, कारण की असक्षम अधिकाऱ्याकडून बनवलेलं एक पासपोर्ट पण काम नाही करत एका दुसऱ्या देशात जाताना. आणि आपल्याला तर जायचंय खूप दूर. तर हे खोटे खोटे संत नकली डुप्लिकेट हे पासपोर्ट बनवत आहेत, खोटे नाम देत आहेत. आणि या दासाकडूनच प्राप्त केलेले हे सगळे मंत्र जर कोणी खोटा स्वतः नाम द्यायला लागेल तर तो पण महाअपराधी प्राणी आहे भगवानाच्या दरबारात. तो अधिकारी नाहीये. असक्षम अधिकाऱ्याकडून एक लायसन्स बनवून बघा, ड्रायव्हिंग लायसन्स, चालक प्रमाणपत्र, ते पण नाही चालत. जेव्हा पकडलं जाईल तेव्हा माहीत पडेल. अशा प्रकारे डुप्लिकेट पासपोर्ट बनवून ठेवलाय. आणि जेव्हा आपण तिथे जाऊ, जिथे याची आवश्यकता पडेल तिथे पकडले जाऊ, संपूर्ण जीवन नाश होईल. तर त्यावेळी कोणी नाही ऐकत, टाकून देतो आत. दोषी तो असतो, त्याला शिक्षा मिळते, दोघांना, बनवून घेणाऱ्याला आणि बनवणाऱ्याला. तर पुण्यात्म्यांनो, विचार करा, दास काय सांगू पाहत आहे तुम्हाला, कशासाठी सतर्क करत आहे. एकेका पैलूवर 6 प्रकारचे प्रमाण देऊन तुम्हाला सूचित करत आहे तो की तुम्ही इशारा समजा, जागे व्हा आणि सतलोकात चला, जिथे सदा सुखी राहाल. इथे जरी सगळ्या सुविधा आहेत तुमच्याजवळ, गाडी पण आहे, घर पण आहे, कोणी मिनिस्टर बनले, मंत्री बनले, प्रधानमंत्री बनले, आणि उद्या मृत्यू झाला तर भविष्याची तर जराही चिंता नाही आपल्याला. आपण तर या संसाराच्या चक्रव्यूहालाच सगळे मानून बसलो आहोत. या अज्ञानाला दूर करण्यासाठी सत्संगाची व सद्गुरूची आवश्यकता असते. आणि सौभाग्य आहे तुमचे की तुम्हाला हे दोन्ही प्राप्त झाले. सद्गुरू पण भेटले. सद्गुरू भेटले तर तत्वज्ञान आणि सज्ञान, सतनाम, सारनाम सगळेच मिळेल. तर सांगायचा भाव हा आहे दासाचा की झांखी वेख कबीर की नानक कीती वाह, वह सिखा का गलपड़ी कौन छुटावता. अशाच एका शीख भक्ताला, म्हणजे आता तर भक्त इथला झाला, तसे तर शीखचा अर्थ शिष्य होतो, त्याला
मी वाणी ऐकवली जेव्हा थोडीशी संगत होती आणि जवळजवळ बसत असायचो, तर मी म्हटले, जाखी वे कबीर की नानक कीती वाह सिखा का गल पड़ी अब कौन छुटावता. तर तो म्हणाला, सर्व तर सुटलं आता. ते सर्व तर तेव्हा सुटलं जेव्हा मला यथार्थ ज्ञान झालं. मी खरा शीख बनलो. दास हीच प्रार्थना करतो, खरे शीख बना, खरे हिंदू बना, खरे मुसलमान आणि ख्रिश्चन बना. कारण खऱ्याचा अर्थ होतो शास्त्रात जे लिहिलेले आपले ग्रंथ आहेत, प्रमाण आहेत, त्याच्या अनुकूल जी आपण साधना करू, त्याचेच अनुकूल ज्ञान ग्रहण करू, तर आपण खरे बनू. मग जरी हिंदू म्हणा स्वतःला, किंवा मुसलमान म्हणा, किंवा शीख म्हणा, किंवा ख्रिश्चन म्हणा, कारण धर्माचे सगळे नियम एकत्रित आहेत आणि सगळ्यांचे एकसारखेच आहेत. कोणता फरक नाही असू शकत धर्मासाठी. त्याचे नाव जरी काहीही ठेवा, जसे काही टॅबलेट्स असतात, गोळ्या, त्यात सॉल्ट तेच असते, नाव कंपन्यांचे जरूर वेगळे वेगळे असेल, त्या सेम लाभ देतील. जेव्हा नाव पण वेगळे आहे आणि त्याचे सॉल्ट पण वेगळे आहे, तर वेगळे सॉल्ट तिथे काम नाही करू शकत. ज्या रोगासाठी ते एक सॉल्ट निर्धारित आहे तेच असेल तर ते काम करेल. अशाच प्रकारे हे समजा. तर प्रसंग चालू आहे की ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांनी काय प्रमाण दिले आणि आपले सद्ग्रंथ काय सांगतात, आणि जेव्हा हे दोन्ही जुळून येतील, हे दोन्हीही एका स्थानावर येऊन थांबतील, तर मग आपण भगवानाला ओळखण्यात कोणती चूक नाही करणार. मोठ्या सहजतेने आपण परमात्म्याला ओळखू. यासाठी हे सगळे प्रमाण दिले जात आहे. आता जो प्रसंग चालू होता की के जाखी वे कबीर की. आता आभारी आहोत, परमात्म्याने दया केली की जन्मसाखीमध्ये थोडेसे प्रमाण मिळाले. एकच 2 ओळीत लिहिले आहे. तर आज शीख समाजावर हे उपकार होतील. एक खूप मोठे वरदान सिद्ध होईल. ही जी भाई बालेवाली जन्मसाखी, याला हे समजतील आणि ओळखतील जेव्हा नानक साहेब हे नाम जप करत होते. आणि जन्मसाखीला तर प्रत्येक मूल ओळखते की 1 नंबरचा ऑथेंटिक ग्रंथ आहे शिखांचा. आणि मग गुरु ग्रंथ साहेबला आहेच, ती तर वाणी आहे त्यांची, त्या महापुरुषांची, परंतु ही पण कमी दर्जाची बाब नाही त्यांच्या दृष्टीने. आणि तिसरे प्राणसंगलीमध्ये जी गुरु नानक देवजींची वाणी सिलेक्ट गुरु ग्रंथ साहेबमध्ये नाही आली, ती तर ही पण एक अपूर्णता सांगत आहे की गुरु नानक देवजींची सगळी वाणी संग्रहित नाही झाली. कंप्लीट ज्ञान होते त्यांच्याकडे, जसे गरीबदास साहेबजींकडे होते. तर त्यातून जसे प्राणसंगली वेगळी बनवली, त्यातून पण काही यात लिहिले आहे भूमिकेमध्ये. प्राणसंगलीच्या हिंदीमध्ये, पंजाबीमध्ये जी पतियाळा युनिव्हर्सिटीमधून छापली जाते, तिथे यात स्पष्ट दिले आहे की यात 160 अध्याय होते आणि केवळ 120च घेतले गेले आहेत. तर 40 अध्याय राहिले, ज्यात हे सतनाम 2 अक्षरांचे विशेष डिटेल सहित होते. तर त्या महापुरुषांनी ज्यांनी गुरुग्रंथ साहेबची वाणी गोळा केली, एकत्रित केली, संकलित केली, तर त्यात काही याच दृष्टिकोनातून सोडले की त्यात या सतनामाच्या जपाचे विशेष वर्णन आहे. श्वासाच्या जपाचे प्राणसंगली म्हणून म्हणतात. यासाठी सोडले की कुठे कोणी शीख समाजाची व्यक्ती त्या सतनामाचा जप न करो. गुरुग्रंथ साहेबमध्ये लिहिले होते आणि त्यांना मर्दानाप्रमाणे झटका बसेल. गुरुदेवांच्या आज्ञेचे उल्लंघन झाल्याने ते पापाचे भागीदार होतील. या दृष्टिकोनातून हटवले गेले. पण मालकांचा खेळ कोणाला समजेल. आता इथे हे असे प्रमाण दिले उदाहरणासहित. याच्यात जन्म साखीमध्ये, समुद्र की साखीमध्ये की गुरु नानक देवजी या नामाचा जप करत होते, हे सतनाम आहे, यानेच मोक्ष होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे. आता गरीबदासजी सांगतात, हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जाति जुलाहा भेद न पाया, वो काशी महे कबीर हुआ. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर.
आपलं नाव? मारुती छगन लांडगे. आपण कुठून आलात? सर मी प्रॉपर परळीचा आहे, तालुका परळी, जिल्हा बीड. मग सध्या आता पुण्यामध्ये राहतो. आपला व्यवसाय काय आहे? सर मी गाडी चालवतो आहे, स्वतःची गाडी आहे, पुण्यामध्ये गाडी चालवतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा 2019 साली घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? सर संत रामपालजी महाराजाच्या शरणात यायच्या आधीपासून सर आम्ही शिवजीची पूजा करत होतात, जेजुरीची पूजा करत होतात. समजे घरामध्ये परंपरा ही शिवजीची चालत येते. आमच्या बर्डी पण होती आमच्या घरामध्ये आणि शिवजीची कावड पण होती आमच्या घरामध्ये. कावड आम्ही घेऊन शिवजीला शिखर शिंगणापूरला पण जात होतात. मुंगी घाटाहून शिखर शिंगणापूरला मुंगी घाट चढून ती शिवजीची कावड आम्ही घेऊन वरती जात होतात शिवजीपाशी. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे, जशी की देवी देवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि प्रामुख्याने आपल्या घराला कावडीचा वारसा होता, त्याचप्रमाणे शेवडी मातेची परडी सुद्धा आपल्या घराण्याला लाभलेली होती. तर ह्या सगळ्या भक्तिविधीमध्ये आपण व्यस्त होतात. तर आपण त्या भक्तिविधीपासून थोडंसं बाजूला येऊन संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का आलात? सर असं झालं, संत रामपालजी महाराजाच्या शरणात यायच्या आधीपासून आम्ही देवदेवताची एवढी भक्ती तर करत होतात, मग ते प्राप्त काही होत नव्हतं. मग देवी देवताची भक्ती करत होतात. माझा ॲक्सिडेंट झाला सर, माझा 2016 साली ॲक्सिडेंट झाला माझा. तर एवढी भक्ती करून आपल्याला प्राप्त का होत नाही? मग ह्याच्या मागलं कारण काय आहे? म्हणून आम्ही ही देवदेवते आईनं सांगितली मला, आईने गुरुदीक्षा घेतली होती आधी संत रामपालजी महाराजांची. ती म्हणली, अरे मारुती तू गावाकडे, लॉकडाऊन आहे, असं पण गावाकडे लॉकडाऊन आहे तुझं, तर असं तू गावाकडे ये आणि संत रामपालजी महाराज हे जगामध्ये भारतामध्ये एक संत आहेत, त्यांचे शरणात आल्यापासून समजे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. त्याच्यामुळे मी संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेतली. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या आईने आपल्याला प्रेरित केलं आणि आपल्याला एक सल्ला दिला किंवा विनंती केली की आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारावा आणि त्यांची सद्भक्ती घ्यावी. तर मला प्रामुख्याने असं विचारायचं आहे, केवळ आईच्या सांगण्यावरूनच आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आलात किंवा त्यासाठी आपण काही अभ्यास वगैरे काही केला होता का? सर अभ्यास तर काही नाही, कारण की मला जे पहिला माझा बिझनेस हे होता, ते बिझनेसमध्ये मी प्रॉपरली लॉस होत होतो. कधी पण काही पण करायला गेलो. माझं एक ऑटोमोबाईल्स होतं, सोनपेठ तालुक्यामध्ये ऑटोमोबाईल्स होतं परभणीमधून. तर मी ऑटोमोबाईल्स करत होता, माझा बिझनेस होता, हॉटेल होतं, धाबा होता. एवढं करूनसुद्धा मी लॉसमध्ये होत होतो. मी एवढं लॉस जायचं का? मग ह्याच्यामुळं मी भक्ती साधना एवढी करूनसुद्धा शिवजीची भक्ती करत होतो, हनुमानची भक्ती करत होतो. तर कावड होती घरामध्ये. आम्ही एवढं देवदेवताची पूजा करूनसुद्धा आमच्या मागं ही अशी पीडा का लागली? म्हणून मी संत रामपालजी महाराजाच्या शरणात गेलो. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जी पूर्वीची काही जी आपण भक्तिसाधना करत होतात त्यातनं कुठल्याही प्रकारचा बेनिफिट किंवा लाभ आपल्याला मिळत नव्हता आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही संकट होते ते दूर झालेत का? सर संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून माझ्या महागल्ले जे संकट जे होते समजे दूर झाले. मेन गोष्ट म्हणजे सर माझा आहे ना, माझ्या पोटामध्ये आजार होता आणि ते डॉक्टर म्हणत होता तुझा हा आजार अपेंडिक्सचा आजार आहे आणि तुला हा ऑपरेशनच करावं लागेल. तर सर मी ऑपरेशन नाही करत आधी संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून मला एक कोणता गोळी पण घ्यावा लागली नाही आणि काही नाही करावं लागलं. संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून माझा तो पण आजार ठीक झाला. या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभूती किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का? सर लाभ म्हणजे असं होतं, मला एवढं लॉस झाल्यापासून मला टेन्शन यायचं. टेन्शन आल्यामुळे मी नशाच्या आहारी गेलो. नशाच्या आहारी गेल्यामुळं माझं ती नशा पण नव्हती सुटत, कारण की एवढं टेन्शन येतं, पाठीमागं देणं होतं, एवढं कर्ज वगैरे कमी 7-8 लाख रुपये माझ्या मागं कर्ज होतं. हे कर्ज फेडायचं कसं, करायचं कसं, मी ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये राहून मी नशाच्या आहारी गेलो. नशाच्या आहारी गेल्याच्या नंतर मी संत रामपालजी महाराजाच्या शरणीत आलो. तर संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून ना मला हे नशापासून दूर झालो. मी आता नशापाशी जात पण नाही आणि कुणी नशा करत असलं, कुणी सिगरेट पण ओढत असलं, त्याच्यापासून दूर होऊन मी थांबतो. कर्ज जे आहे ना सर, माझं कर्ज जे 7 लाख रुपये कर्ज होतं, ते संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून ते माझं कर्ज पण जे आहे ना ते कसं जे दूर झालं ते मला पण नाही कळालं
आणि काही मला पण नाही समजले. तेवढंच कर्ज माझ्या मागाला दूर झालं. जे डोंगर जे होता माझ्या मागं कर्जांचा ते समजा संपला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे नशाचा जो रोग लागला होता, जे व्यसन आपल्याला चढलेलं होतं, त्यातनं आपली मुक्तता झाली आणि आपल्यावर जो कर्जाचा डोंगर चढला होता तो सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपोआपच दूर झाला. तर हे शारीरिक आणि आर्थिक लाभ आपल्याला झालेत. तर या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला किंवा आपल्या परिवाराला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणखीन काही चमत्कार किंवा काही अनुभूती मिळाली का? सर, आम्ही शेतकरी इथं, तर शेत असल्यामुळे आमच्या घरात तर चुलत भावानं आम्हाला पाणी दिलं नव्हतं. पाणी नाही दिल्यामुळे तर आमच्या पहिले आमचे एक कट्टे होते गावाचे, एक 10-15 कट्टे व्हायचे. तर त्यानं पाणी नाही दिल्यामुळे बी गुरुजीच्या कृपेने आम्हाला कमीत कमी 40 कट्टे गव्हाचे झाले. हे पण एवढा मोठा चमत्कार झाला सर की काय सांगू मी. त्याच्यापेक्षा लाभ मी अजून काय सांगू. असे लाभ जर छोटे मोठे भरपूर लाभ झालेले आहेत, मी सांगू शकत नाही. संत रामपालजी महाराज शरणात आल्यापासून माझी समधी रोगराई जी शरीरामध्ये रोगराई होती ती पण संपूर्ण संपली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आल्यानंतर आपल्याला जे आपल्या शरीराला जे व्याधी होत्या, जो व्यसनाचा रोग होता तो दूर झाला, त्याचप्रमाणे आपण कर्जमुक्त झालात. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे व्यथित लोक आहेत, जे श्रद्धाळू आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपला ही अनुभूती ऐकत आहात आणि ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या आजारापासून ग्रस्त आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या संकटात ते अडकलेले आहेत, तर अशा लोकांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश देऊ शकत नाही, कारण की एक सांगू शकतो, मी विनंती करू शकतोय. संत रामपालजी महाराजाच्या सत्संग ऐका तुम्ही. संत रामपालजी महाराजाचा संत रामपालजी महाराज सत्संगमध्ये काय सांगतात ते ऐका तुम्ही. एवढे रोगराई समजायची दूर होतात, मग तुमचे काऊन नाही होणार. त्याच्यामुळे संत रामपालजी महाराजाचा सत्संग ऐका तुम्ही. सर, जर आज साधकाने तुमच्या हाकेला साद घातली आणि त्यांनी सुद्धा ठरवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसा येऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजाच्या विवेक चॅनलवरती सत्संग लागतो. त्याच्यावरती खाली पट्टी येते आणि त्याच्यावरती नंबर आलतो. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही कॉल करू शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांची सत्संग विविध प्रकारच्या टी व्ही चॅनल्सवर प्रसारित होतात आणि सत्संग प्रसारित होत असताना खाली काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकेल आणि तो साधक तेथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे प्रामुख्याने की ह्या नामदीक्षेसाठी जेव्हा आपण पण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली होती किंवा जर एखाद्या साधकाला ती नामदीक्षा घ्यायची असेल तर त्याला तेथे जाऊन किती पैसे मोजावे लागतात? सर, ह्याच्यासाठी रुपये मोजावा लागत नाही. संत रामपालजी महाराजाची नामदीक्षा फ्री कॉस्ट मिळते. फक्त त्याला त्यांच्याकडूनच समजा भेटते. एक फोटो भेटते गुरुजींचा, समजा गोष्टी भेटतात. एक फ्रीमध्ये त्यांच्याकडून समजा भेटते. रुपया खर्च करायची गरज पडत नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7